वाटा राहिला असं अजय ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन प्लेअर ऑफ द मॅच. चला लाईनमॅन साठी जा. आपण आपले खेळाडू सर्वांना विनंती करतोय पुढच्या मॅचला जशी सुरुवात होईल तसा ऐकूया आपण अभिजितचा आवाज. थँक्यू. अध्यक्ष, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अजय आर्या कन्स्ट्रक्शन या संघामधून खेळणारा हा खेळाडू. सुंदर फलंदाजी केली होती अजयने. आता ज्या आर्या कन्स्ट्रक्शन आणि भूमी फायटर या दोन संघामधून पंच द्यायचे, 3 पंच द्यायचे. भूमी फायटर आणि आर्या कन्स्ट्रक्शन या दोन संघांमधून 3 पंच द्यायचे कारण पंच आपले जेवायला गेलेले आहेत. पंचांचं काम पाहायचं आहे. रोहन पालकर, प्रथमेश आणि योगेश पालकर 3 पंच जायचे. लेग पंच 2 आणि मेन पंच 1 असे 3 पंच पाठवायचे. राजाला पाठवा. एक इनिंग तर जाऊ दे. बॉल जर कोण घेऊन जात असेल त्याने आणून द्यायचे आणि बॉल द्यायचे नाही बाहेर कोणाकडेच. बॉल इथे आणून द्यायचे. परत उद्या आपल्याला खेळायचं आहे. नवीनच दिलेत. कल्पेश हटे पंचांचं काम करायचं आहे. कल्पेश हटे पंचांचं. रोहन पालकर तुम्हाला इकडे यायचं आहे. तुमच्या आता मॅच वाटतं. कल्पेश हटे आणि लगेच
पंचांच्या भूमिकेमध्ये अविनाश काळोखे, प्रथमेश सत्वे आणि कल्पेश हाटे. जर काही काही जर कन्फ्युजन असेल तर मिळून निर्णय घ्यायचा आहे. चालू असलेला सामना के सरकार विरुद्ध काळभैरी. पहिला चेंडू रविराजचा, चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. एक निर्धाव चेंडू जातोय. मयुरेश स्ट्राईकला येतो, मयुरेश नॉन स्ट्राईकला येतो. अनिकेत गुगले सलामीची जोडी, मयुरेश विरुद्ध अनिकेत गुगले. स्ट्राईकला येतो मयुरेश, नॉन स्ट्राईकला येतो अनिकेत. गोलंदाजीचा भार सांभाळतोय रविराज पवार. पहिला सामना काळभैरी संघाने जिंकला होता आणि आर्या कन्स्ट्रक्शन मात्र पहिली मॅच गमावली होती. पहिली मॅच हा प्रकार पद्धतीचा चेंडू होता. मयुरेशने समाचार घेतलाय. 6 धावा, षटकार. दुसराचे पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. धावसंख्या होती ती 5 धावा. पुन्हा एकदा रविराज राईट आर्म राऊंड ढापाला पारतोय. पुन्हा एकदा पंचाने हा पुन्हा एकदा वाईट चेंडू घोषित केलाय. धावसंख्या होती ती 6 धावा. ही सरकार संघाची धावसंख्या होती ती 6. मयुरेश आणि अनिकेत ही सलामीची जोडी पाहूया. रविराज पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करेल तर रविराज मयुरेशला सन्मान केलाय चेंडूचा. 1 धाव मिळाले. एका धावेने धावसंख्या होते ती 7 धावा. ही सरकार संघाची धावसंख्या होते ती 7. रविराज पुन्हा एकदा फटका फसलाय. अनिकेत गुगले फसलाय. आउट, बाद. रविराज हे सरकार संघाचा हा हुकमी एक्का प्रमोद शेठ. शिला की जवानी लाव असे चाहते. शिला की जवानी जर का लागलं तर प्रमोदच्या अंगामध्ये येईल. किती षटकार जातील माहित नाही. पाहूया प्रमोद, रविराज आणि प्रमोद अशी ही जोडी पाहायला मिळते. प्रमोद स्ट्राईकला, गोलंदाजीचा भार सांभाळतोय रविराज. आणि ठसन दिले प्रमोदने रविराजला 6 धावा.
पहिल्या चेंडूवरती षटकार टाकलाय प्रमोदने. पाहूया रविराज पुन्हा एकदा प्रमोदला राईट आर्म राऊंड विकेट अंपायरला पार करतोय. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. एकदा मिळालेला दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय मात्र मयुरेशला थांबवलंय. काय होतंय रविराज आणि प्रमोद मध्ये थोडीशी गुटरगु चालले. किती ठसन झाली तरी दोघांमध्ये प्रेम आहे. प्रमोद आणि रविराज मध्ये एकमेकाशिवाय राहत नाही ते. प्रमोद मात्र असतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 14. 1 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 14 धावा. 1 गडी बाद 14. दुसरं षटक घेऊन अमोल प्रमोदला पंचांकडे जावं लागेल. पंचाने वाईट चेंडू घोषित केलाय. धावसंख्येत बदल. धावसंख्या होती ती 15 धावा. यानंतर होणारा सामना प्रतीक फोटोग्राफी विरुद्ध आर्या कन्स्ट्रक्शन. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. अमोल पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी करतो प्रमोदला. पहिलाच चेंडू ठिकाणी अवांतर पाहायला मिळाला अमोल कडून. अमोल पुन्हा एकदा राईट आर्म विकेट आपल्याला पार करतोय. पुन्हा एकदा बॅट झोन मध्ये चेंडू होता परंतु समजला नाही प्रमोदला काही चेंडू हा. अमोल पुन्हा एकदा राईट आर्म विकेट अंपायरला पार करतोय. पुन्हा एकदा हा प्रकार पद्धतीचा चेंडू होता. फटका फसलाय परंतु झेल मात्र होणार नाहीये. 1 धाव मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय. 2 धावा पूर्ण प्रमोद. 2 धावा मिळत प्रमोदला. 2 धावेने धावसंख्या पुढे चालली. धावसंख्या होते ती 17 धावा. अमोल पुन्हा एकदा गोलंदाजी करेल तो प्रमोदला. धावसंख्या आर्या के सरकार संघाची धावसंख्या होती ती 17. पुन्हा एकदा अमोल. पुन्हा एकदा प्रमोदच्या बॅट मधून निघालेला हा फटका फसला होता परंतु झेल मात्र सुटलाय. 1 धाव मिळाले प्रमोदला. एका धावेने धावसंख्या होती ती 18 धावा. थोडस वादळ आलंय मैदानामध्ये. वादळ घोंगावतोय. प्रमोदच्या एका शॉटने वादळ घोंगलायला लागलाय. वादळ आलाय मैदानावरती. प्रमोदच्या 1 शॉटने मैदानामध्ये वादळ आलाय. काय होणार या मॅच मध्ये. मोठं वादळ आलंय. पुन्हा माघारी फिरतोय वादळ. प्रमोद नावाचा वादळ आला होता या मैदानामध्ये. आता पुन्हा एकदा अमोल मयुरेशला राईट आर्म विकेट अंपायरला पार करतोय. मयुरेश मयुरेश मयुरेश. किती धावा? 6 धावा.
28. माझं पिल्लू माझी जान माझं पिल्लू माझी जान पिल्लू माझी जान माझं पिल्लू माझी जान आता समाचार घेतलाय मयुरेशने, गॅप मध्ये चेंडू खेळून काढलाय. पंचांकडे जावं गेलं. पंचांनी 4 धावा घोषित केल्या. धावसंख्येत बदल, धावसंख्या होती 32 धावा. प्रमोद करकरेने जर षटकार मारला तर न्यू साऊंड सर्व्हिस योगेश पालकर उर्फ वाघ्या याचकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. षटकार तर मारणारच, कारण शिला की जवानी लागलं होतं. आता आता षटकार लागणारच आहे. पाहूया रविराज प्रमोदला. प्रमोद की जवानी यहाँ पे देखना पड़ेगा अभी क्या होता है ये. हा 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 पंचाने आउट घोषित केलाय प्रमोदला. धन्यवाद डीजे. अविनाश मग प्रमोदची जागा नाही होता. अविनाशने जर षटकार मारला तर 100 रुपयाचं पारितोषिक न्यू साऊंड सर्व्हिस योगेश पालकर याच्याकडून. तलवटकर अविनाशने जर षटकार मारला तर न्यू साऊंड सर्व्हिस याच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. मयुरेश नॉन स्ट्राईकला आहे. स्ट्राईकला आहे तर अविनाश. रविराज राईट ऑफ राऊंड विकेट अंपायरला पार करतोय. इथे मात्र पंच फेअर डिलिव्हरी आहे ती. निर्धाव चेंडू जातोय रविराजचा. पुन्हा एकदा ब्लॉकर पद्धतीचा चेंडू होता. चेंडू काही समजला नाही. इथे कोणाला माघारी परतावं लागेल. अविनाश स्वानंद शिंदे. अविनाशची जागा मिळते स्वानंद. रविराज पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट अंपायरला पार करतोय. मयुरेशला गॅप मध्ये चेंडू खेळून काढलाय. 1 2 3 4.
पुन्हा एकदा आपल्या षटकात पुढचा चेंडू घेऊन राईट आर्म राऊंड डांबाला पार करतोय. गोलंदाजी करतो मयुरेशला. मयुरेश 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 6 धावा षटकार. धावसंख्या होते 42 धावा 42. 5 चेंडू झाले 42 धावा झाले. शेवटचा चेंडू असेल. चला कोणत्याही प्रकारचा टाइमपास करायचा नाही. टीम मिटिंग घ्यायची नाही. चला 42 धावा झालेत आतापर्यंत. के सरकार संघाची धावसंख्या तिथे 42. मयुरेशचं वादळ या ठिकाणी पाहायला मिळतंय. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा चांगली फलंदाजी केली होती मयुरेशने. राईट मोर्दकडे डाबाला पार राऊंडकडे डाबाला पार करत पुन्हा एकदा मयुरेशचं वादळ. किती धावा मिळतील? 4 धावा. धन्यवाद डीजे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 46 ना. गोलंदाजीसाठी आलाय तो प्रणय पाथेरे. शिरोली संघाचा हा गोलंदाज आज श्री काळभैरी 11 संघाकडून खेळतोय. राईट मोर्दे डांबाला पार करतोय. आहा काय नजाकत भरा शॉट सोननच्या बॅट मधून. एक धाव मिळाला. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतो. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावाचा सुद्धा प्रयत्न होईल का? मयुरेश आणि सोनन मध्ये हा ना 3 धावा पूर्ण. 3 धावेने धावसंख्या पुढे चालली. धावसंख्या होते ती 49 धावा 49. यानंतर होणारा सामना आर्या कन्स्ट्रक्शन विरुद्ध प्रतीक फोटोग्राफी. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. पुन्हा एकदा आपल्या पद्धतीचा चेंडू होता. मयुरेशचं वादळ घोंगावते मैदानामध्ये. मयुरेश 6 धावा. इथे मात्र मयुरेशचा झेल सुटतोय. महागात पडू शकतो काळभैरी संघाला. आतापर्यंत मला वाटतं तो 40 धावांवर खेळतोय मयुरेश. धावसंख्या होते ती 55. पुन्हा एकदा
धावा. प्रणय पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट अंपायरला पार केलं. मयूरला गोलंदाज मयूरच गेला आणि मयूरला मयूर गोगले चांगला पद्धतीचा चेंडू खेळून काढलाय. एक धाव मिळाला. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करते. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? 2 धावेने धावसंख्या होते ती 57 धावा. 57 57 धावा झाले. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 57. अजूनही 6 चेंडू शिल्लक असतील या फर्स्ट इनिंग मधले. शेवटचं षटक घेऊन साहिल गोलंदाजीसाठी येतोय. 57 धावा झाल्यात आतापर्यंत 4 षटकामध्ये. 5वं षटक घेऊन साहिल गोलंदाजीसाठी. स्वानंदला स्ट्राईक द्यायचं. स्वानंद नॉन स्ट्राईक द्यायचं मयूर गुगले. पहिला चेंडू साहिल पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट आम्हाला पार करतोय. स्वानंदची दांडे गुल. राहुल स्वानंदची जागा म्हणजे राहुल गोगले. साहिल राईट आर्म राऊंड विकेट अंपायरला पार करतोय. गोलंदाजी करेल तर राहुलला. चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. इथे मात्र खराब थ्रो म्हणावा लागेल. एक धाव मिळाले. एका धावेने धावसंख्या होती ती 58 धावा. 58 58 धावा झाल्यात त्या की सरकार संघाची धावसंख्या होती 58. पुन्हा एकदा साहिल राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करेल तो मयूरला. लेग साईडच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय मयूरने. एक धाव मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करते. 2 धावा इथे होतील का? हा ना आणि आउट.
अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत साहिलचे. स्ट्राईकला विराज, नॉन स्ट्राईकला राहुल. गोलंदाजीचा भार सांभाळतोय साहिल. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करेल तो विराज. साहिल चांगला चेंडू पाहायला मिळाला. साहिलची चांगली आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली साहिलने. सुंदर गोलंदाजी केले. चेंडू हवेमध्ये खेळून काढला. एक धाव मिळाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय. 2 धावा विराजला मिळतील. 2 तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न होता इथे आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण. पंच काय देतायत निर्णय पाहूया. आऊट दिलाय. अगोदरच आऊट दिलाय. थांबा पंच धावा किती? 2 धावा. ओके. बासष्ट धावांचं आव्हान असेल. 62 टू विन. 5 षटकामध्ये 62 धावांचं आव्हान असेल ते श्री काळभैरवी 11 संघासमोर. जो 2 फलंदाज पाहूया. दोन्ही फलंदाजांना बासष्ट धावांचं आव्हान असेल श्री काळभैरी 11 संघासमोर. रविराज आणि अंकेश दोघांनाही ऑफर असेल. प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक असेल. कियांश
सुमित कदम याचकडून 100 रुपयाचं पारितोषिक. कियान सुमित कदम याचकडून 100 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक षटकाराला 62 धावांचं आव्हान असेल कालभैरी 11 संघासमोर. टॉससाठी यायचं आहे आर्या कन्स्ट्रक्शन प्रतीक फोटोग्राफी. टॉससाठी यायचं आहे आर्या कन्स्ट्रक्शन प्रतीक फोटोग्राफी. प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक. कियान शोभित कदम याचकडून 100 रुपयाचं पारितोषिक. कोणाला मिळणार 100 रुपये? अंकेश की रविराज? पाहूया. पहिला चेंडू हातामध्ये येतो अनिकेत गुगले. निलगुण एक्सप्रेस सुसाट गोलंदाजी पाहायला मिळेल का? पाहूया. अनिकेत राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल. 15-20 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी करेल तो अनिकेत गुगले. रविराजला सुसाट गोलंदाजी करतो अनिकेत. ब्लॉकआउट पद्धतीचा चेंडू होता. एक धाव मिळेल. एका धावेने श्री गणेश केलाय. श्री काळभैरी 11 संघाची धावसंख्या ती 1. धावसंख्या होती ती 1 धाव. अनिकेत पुन्हा एकदा. अनिकेत गुगले निलगुण एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू. टॉस घ्या. आणि अनिकेत वरती वरती आर्या कन्स्ट्रक्शन आणि फिरतीच्या झुल्यात झुलवा राय फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इश्काचा फुलकंद फिरवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा. पहिला धक्का. धन्यवाद डीजे. आर्या कन्स्ट्रक्शनने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि प्रतीक फोटोग्राफी संघाला आमंत्रित केले फलंदाजीसाठी. आणि पहिला धक्का अंकेश डवले. मोठा धक्का या ठिकाणी श्री काळभैरी 11 संघाला. अनिकेत गुगले एक्सप्रेस पहिलाच ब्रेक थ्रू मिळवून दिलाय तो केसरकार संघाला. पाय दुसऱ्या चेंडूवरती इथे मात्र दांडी दांडी गोल.
दादा करकरे आमच्या मुंबईचे आमच्या जय हनुमान देवरी संघाचे आधारस्तंभ दिलीप दादा करकरे 251 रुपयाचं गुगल पे पारितोषिक लगेच केला जाईल. गुगल पे या चेंडूवरती जर का हॅट्रिक विकेट घेतली तर अनिकेत गुगले सुसाट गोलंदाजी हॅट्रिक 251 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी गुगल पे. अनिकेत गुगले याने हॅट्रिक घेतले आणि 251 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी मिळाले. गुगल पे दिलीप दादा करकरे. हा 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 काय गोलंदाजी पंचांकडे जागले. पंच काय इशारा देतात. पंचाने हा वन बाउंडचा इशारा दिलाय पंचाने अनिकेतला. एक ओव्हर एक षटकाच्या समाप्तीने धावसंख्या होती ती 1 धाव आणि 3 विकेट. षटकार हॅट्रिकला 500 रुपयाचं पारितोषिक या सुमित कदम. षटकार हॅट्रिक 3 षटकार जर लावले दोन्ही बॅट्समनला संधी आहे. इयांश सुमित कदम यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अनिकेत कडून 1 धाव दिले आणि 3 विकेट्स घेतल्या. अनिकेतने 60 गोलंदाजी केली. दुसरा षटक विराजच्या हातामध्ये कर्णधाराने सोपवलंय. विराज याने मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती परंतु थोडासा इंजर्ड असल्यामुळे विराज तरी सुद्धा चांगली गोलंदाजी करते. विराज रविराजला विराज स्ट्राईकला येतो. रविराज नॉन स्ट्राईकला येतो. आशिष आहे ना. आशिष विराज राईटा मरतो की डांबाला पार करतोय. हा हा हेलिकॉप्टर उडवलाय रविराजने. 1 धाव मिळले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु नकार दिला आशिषने. एका धावेने धावसंख्या होते ती 2 धावा. पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धाव मिळाली आणि 3 विकेट्स मिळाल्या त्या अनिकेतला. दुसरा षटक घेऊन गोलंदाजीसाठी तो विराज. आर्या कन्स्ट्रक्शन टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग. प्रतीक फोटोग्राफी बॅट. विराज पुन्हा एकदा. ओ हो काय गोलंदाजी आहे. 60 गोलंदाजी विराज कडून. विराज पुन्हा एकदा राईटा मोर द विकेट अंपायरला पार करतोय. गोलंदाजी करेल तो आशिषला. काय गोलंदाजी आहे विराजची. सुंदर गोलंदाजी करतोय विराज. विराज पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट अंपायरला पार करतोय. चांगली गोलंदाजी विराज कडून. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मात्र 1 धाव मिळाले. एका धावेने धावसंख्या होते ती 3 धावा. काळभैरी 11 संघाकडून धावसंख्या होती ती 3 धावा.
विराज पुन्हा एकदा राईट टर्म ओव्हर द विकेट अंपायरला पार करतोय. रविराजला फसवलंय परंतु झेल मात्र इथे होऊ शकला नाहीये. फसवलं होतं रविराजला. एक धाव मिळालेला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करते. 2 धावा पूर्ण, 2 धावेने धावसंख्या होते ती 5 धावा. रविराजला मात्र जाळ्यात अडकवलं होतं विराजने परंतु झेल होऊ शकला नाही. षटकार मारायचे तिथे इथे पारितोषिक येऊन थांबलेलं आहे षटकारासाठी. यान सुमित कदम 3 षटकाराला 500 रुपये, 1 षटकाराला 100 रुपये. यान सुमित कदम याच्याकडून षटकार पाहिजे, बस पैसे घेऊन जा, पैशाचा काही प्रॉब्लेम नाही आहे पण षटकार मारा अशी त्यांच्याकडून विनंती आहे. विराज पुन्हा एकदा आपल्या संघासाठी गोलंदाजी करतोय तो रविराजला. आणि इथे रविराज फसला. वेळ होतोय खूप, चला. चांगलं असं प्रदर्शन करताना के सरकार संघाकडून पहिल्या षटकामध्ये मोठे 3 धक्के दिले. दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा एक मोठा मासा गळाला लावला. अशा तऱ्हेने 12 चेंडू आणि 5 धावा. शेवटचे 4 षटक शिल्लक असताना षटक क्रमांक 3 स्वतः कर्णधारांनी आणि के त्यांस पाचारण करून पहिल्या षटकाचं निमंत्रण दिलंय. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू कालभैरव क्रिकेट संघ शिरवली यासकडून आशिष, नॉन स्ट्रायकर तुषार. षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल संघाला जर का जिंकायचं असेल तर. शॉर्ट पिच चेंडू, 1 बाउन्स, निर्धाव चेंडू, 1 चेंडू, 4 गडी बाद, 5 धावा. षटक क्रमांक 3 आणि हा षटकातील हा दुसरा चेंडू असेल. षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल आणि हा
उंच हवेत चेंडू भिरकावून दिलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि हा झेल सुटतोय. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न दुसरी धाव देखील पूर्ण केले. 2 धावातच समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या स्थिर. 2 चेंडू अखेर धावसंख्या ती 7 धावा. 4 गडी बाद 7 धावा. षटकार चौकारांची आतषबाजी करावं लागेल जर का सामना जिंकायचा असेल तर. तिसरा चेंडू अनिकेत याचा पुन्हा एकदा आशिष आणि हा हिट करण्याचा प्रयत्न लेग साईडला करतो. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होऊ शकत नाही. चेंडू निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. गच्चाल फलंदाजी काल भैरव क्रिकेट संघाकडून पाहायला मिळते. त्यांच्या बॅटमधून अजून सुद्धा एकही षटकार चौकार पाहायला मिळालेला नाहीये. चौथा चेंडू अनिकेत पुन्हा एकदा आशिष खेळण्यासाठी सज्ज आहे. चौथा चेंडू आणि हा लोअर फुलटा चेंडू ब्लॉक होल मधला चेंडू दांडी गुल. आतापर्यंत जेवढे त्यांनी क्लिंग बोल्ड विकेट घेतले ते सर्व ब्लॉक होल चेंडूवरती. पाचवा चेंडू असेल अनिकेत गुगले पुन्हा एकदा ब्लॉक होलचा चेंडू होता. स्टेट ड्राईव्ह केला. एक धाव पूर्ण केले आणि हा 4 धावा. सोन्यानं पहिल्याच चेंडूवरती स्टेट ड्राईव्ह 4 धावांसाठी. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर असताना या षटकातील हा शेवटचा चेंडू. धावसंख्या ती म्हणजे 5 गडी बाद 11 धावा. षटक क्रमांक 3 आणि या षटकातील हा अंतिम चेंडू असेल. धावसंख्या 5 गडी बाद 11 धावा. खराब प्रदर्शन म्हणावं लागेल. चला चला पंचांनी सामना चालू करतात लवकरात लवकर. खूप उशीर होत आहे. शेवटचा चेंडू षटक क्रमांक 3. सोन्या पुन्हा एकदा एक साईडला इकडे परत पंचांनी चेंडू वाईट घोषित केलाय. अतिरिक्त 1 धावेची भर धावसंख्येमध्ये. धावसंख्या होती म्हणजे 5 गडी बाद 12 धावा. 62 धावांची गरज असताना षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या ती म्हणजे 5 गडी बाद 12 धावा. शेवटचा चेंडू आणि हा सुद्धा लेग साईडला हिट करण्याचा प्रयत्न होता. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल परंतु नकार दिलाय. एकच धावाचा सामना म्हणावा लागेल. धावसंख्या ती म्हणजे 3 षटक पूर्ण 5 गडी बाद आणि धावसंख्या ती 13 धावा. 62 धावांचं लक्ष असताना 18 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 13 धावा खर्च केला आहेत केस सरकार संघानं. 30 चेंडू 62 धावांची गरज असताना पहिल्या 3 षटकामध्ये फक्त आणि फक्त 13 धावा खर्च केल्यात. 5 गडी बाद केल्यात. चांगलं प्रदर्शन म्हणावं लागेल केस सरकार संघाकडून. 12 चेंडू 49 धावांची गरज असताना चौथा षटक. पहिला चेंडू सोन्या लोअर फुलटा चेंडू हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली. 1 धाव पूर्ण केले. हिट करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू एकच धावावरती समाधान म्हणावं लागेल. 11 चेंडू 48 धावांची गरज कालभैरव शिरोळ संघाला. 11 चेंडू 48 धावा. षटकार चौकारांची आतषबाजी करावं लागेल जर का सामना मारवायचा असेल तर. आणि हा झेल होऊ शकतो. बघूया काय होतंय.
4 धावा. षटक क्रमांक 4, चेंडू क्रमांक 3 असेल. धावसंख्या तुमची 18 धावा. नाही तर फुलटॉस चेंडू. चेंडू काय पर्यंत समजू शकत नाही आहे. चेन्नई एक्सप्रेस ज्याप्रमाणे धावते त्याप्रमाणे गोलंदाजी होताना पाहायला मिळत आहे. गुगले यांच्याकडून सुद्धा अशीच गोलंदाजी पाहायला मिळाली. काहीच जगडून ठेवलंय फलंदाजांना. काल भैरव संघाच्या सर्व फलंदाजांना जगडून ठेवलं होतं. चौथा चेंडू असेल. नाहीतर हिट करण्याचा प्रयत्न लेग साईडला वेंडू भिरकावून दिला. सीमारेषा पार 6 धावा. तीन धावा पूर्ण. 3 धावेने धावसंख्या होते ती 27 धावा. तुषारला जर षटकार मारला तर मारला 100 रुपये ना. 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. पुन्हा एकदा सोनेने चेंडू खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळाले. एकदा मिळालं दुसऱ्या प्रयत्न 2 धावा. एका धावेने दुसऱ्या धावेचा खराब क्षेत्ररक्षण. थोडस खराब. 2 धावा मात्र मिळाल्या. षटक संपलंय. 2 किती षटक झाले? 3-4 झाले ना. 2 रने. सहा चेंडू आणि 33 धावा. 33 धावा 6 चेंडू मध्ये बनवायचे आहेत काळभैरी 11 संघाला. कधीच बोललो मी. सहा चेंडू 32 धावा. 6 चेंडू 33 धावांची गरज असताना पहिला चेंडू वाईट दिल्या पंचाने. 6 चेंडू 32 धावांची गरज. 4 षटकारांची आवश्यकता 5 षटकारांची आवश्यकता असेल. षटक क्रमांक 5 वर हा चेंडू दिशा दिली. चेंडूला एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल परंतु नकार दिलाय. धावसंख्या ती म्हणजे 32 धावा. 5 चेंडू आणि 30 धावांची गरज. बॅक टू बॅक 5 षटकार. 5 षटकारांची आवश्यकता. पहिला षटक पहिला चेंडू.
अविनाश चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हे सरकार संघ विजयाच्या दिशेने चाललाय तो के सरकार संघ. अशा 6 धावा मिळाल्या त्या लाईनमॅन बॉल आणायचे जाऊन. षटकार मला तर तुषारने अविनाश पुन्हा एकदा आणि राजा तुमचं पण जरा राजा राजा